रमामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरीत्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सध्या राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या 21 समासी अर्थात जुना दासबोध या ग्रंथातील 17वा समास पाहतो आहोत. दृश्य जगताचा निरास हे या समासाचं नाव आहे. काल आपण ओवी क्रमांक 40 पर्यंत आलो होतो आणि ओवी क्रमांक 34 ते 40 यामध्ये कालच्या या ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी अर्धवट ज्ञान असणारे लोक आपलंच मत शास्त्राधारे योग्य आहे हे पटवून देत राहतात, खटपट करतात, शास्त्राचं वचन घेतात आधाराला, आपलं शब्दज्ञान पाजळतात, पण त्यांची हवा नको पण काही संपलेलं नसतं.
त्यांना खऱ्या ब्रह्मस्वरूपाचं दर्शन झालेलं नसतं, असं समर्थ या ठिकाणी सांगतात. महत्वाचं म्हणजे ते कुणाशी वाद घालत नाहीत आणि जे ब्रह्मस्वरूपाचं दर्शन झालेलं असतं अशी ज्ञानी मंडळी शब्द पांडित्य दाखवून लोकांना भ्रमिष्ट करण्याचं काम करत नाहीत. जे वादविवाद करतात, कुतर्क मांडतात, तर्क मांडतात, समर्थ म्हणतात ते अभिमानी आहेत. आणि हीच खून अशी आपल्याला सांगते की याला अजून ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं नाही. भले तो म्हणत असेल की मला भगवंताचं सगुण स्वरूपात दर्शन झालं, मी ब्रह्मस्वरूप पाहिलेलं आहे, मला आत्मज्ञान झालेलं आहे. समर्थ म्हणतात ते शब्दज्ञानाच्या अहंकारात गुंतलेले आहेत. त्यांना स्वानंदाची झलक सुद्धा माहिती होत नाही. असं इथपर्यंत आपण काल वर्णन पाहिलं. पुढे ओवी क्रमांक 41 पासून समर्थ काय सांगतात त्याचा विचार आपण आज करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. म्हणती शास्त्रमते जेही बोलावे, त्यासी लटिके कोणे म्हणावे. तरी आता हेची स्वभावे, सांगिजेल श्रीराम. समूळ शास्त्रार्थ पाहता, तेची खटपटीती नाही ऐक्यता. वेदीही विचारू जाता, एकविध बोलिले नाही श्रीराम. तैसेची कवित्व संतजन, परोपकारार्थ निरूपण. केले करिता ती परितू जाण, आदि अंती एकची नाही श्रीराम. दिवसेंदिवस ज्ञान वाढे, तैसेची निरूपणही चढे. नाना अभेद शब्द गाढे, दिवसेंदिवस बोलती श्रीराम. तरी आपण विवेके पहावे, अर्थांतरी मग्न व्हावे. स्वसुख पावलिया स्वभावे, ऐक्यताची आहे श्रीराम. समर्थ या ओव्यांमध्ये जे शास्त्रांचा आधार घेऊन बोलतायत त्या शास्त्रांमध्येच एकमेकांमध्ये भांडणं लागलेली आहेत असं समर्थ सांगतात. आणि हे खरं आहे का नाही? गणेश पुराण जेव्हा आम्ही वाचायला घेतो तेव्हा इतर सगळ्या देवतांपेक्षा गणपती किती श्रेष्ठ आहेत हे सांगितलं जातं. बाकीचे सगळे देव गौण आहेत असं सांगितलं जातं. जेव्हा आम्ही महादेव पुराण घेतो तेव्हा बाकीच्या सगळ्या देवता गौण आहेत, त्यांना काही किंमत नाहीये असं सांगितलं जातं. अनेक शास्त्र आहेत, अनेक वेद आहेत. वेदांमध्ये सांगितलं जातं की जो याग करायचा आहे तो सूर्योदयाच्या पूर्वी करायचा आहे. दुसरा वेद असं सांगतो की जो याग करायचा आहे तो सूर्यास्तानंतर केला पाहिजे. नक्की काय करायचं आहे त्याचं उत्तरही समर्थांनी दिलेलं आहे. इथं समर्थ म्हणतात, म्हणती शास्त्रमते जेही बोलावे, त्यासी लटिके कोणे म्हणावे. तरी आता हेची स्वभावे, सांगिजेल. आता शास्त्राचा आधार घेऊन जर कोण मत मांडत असेल तर त्याला आपण नाही कसं म्हणणार? त्याला खोटं नाही ठरवता येत, कारण त्यांनी एका शास्त्राचा आधार घेतलेला आहे. समूळ शास्त्रार्थ पाहता, तेची खटपटती नाही ऐक्यता. वेदीही विचारू जाता, एकविध बोलिले नाही. खरं जर पाहायला गेलं तर शास्त्रामध्ये काय सांगितलंय मूळ हे कुणी वाचत नाही. आपल्याला माहिती आहे का, अनेक वर्तमानपत्रात सध्या आपण पाहतो
एखाद्या दिवशी असं एखादं प्रक्षोभक विधान येऊन जातं एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं, सगळे वर्तमानपत्रवाले त्याला ठळक बातमी देतात, टीव्हीवरच्या सगळ्या सिरियल्स त्याला बातम्यांची जी सिरियल्स आहेत ते सगळी ठळक बातमी देतात. आणि मग तो माणूस म्हणायला लागतो की तुम्ही माझ्या बोलण्याचा विपर्यस्त अर्थ काढला, तुम्ही माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, असं तो सांगायला लागतो. आता काय असतं की त्यांनी काहीतरी बोललेलं आहे आणि कुठल्या तरी संदर्भाने त्यांनी एखादं वाक्य उच्चारलं की मागचा पुढचा संदर्भ घ्यायचा नाही, फक्त तेवढंच वाक्य घ्यायचं द्यायचं. आणि असं ते भरकटले, त्यांची जीभ सरकली, ते घसरले, असं म्हणून त्याची दौंडी पिटायची. समर्थ या ठिकाणी तेच आपल्याला संदर्भ देतात. समूळ शास्त्रार्थ पाहता तेची खटपटी नाही ऐक्यता. खरं जर बघितलं तर सगळी शास्त्र भगवंताचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांच्या वर्णनामध्ये ऐक्यता आढळत नाहीये. एक गोष्ट वेदांमध्ये एक सांगितलेली आहे, त्याचाच अर्थ वेगळा सांगितलाय दुसऱ्या वेदामध्ये, असं होत आहे आणि आहे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे, जया निश्चयो एक तोही न साहे, मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे, काही उपयोग नाही, व्यर्थ आहे. आम्हाला बरेच लोक सांगतात, मी नाथांच्या भागवताचा अभ्यास करतो आहे, तुकाराम महाराजांच्या गाथांचा अभ्यास केलेला आहे, पुण्यातल्या गीता धर्म मंडळाच्या गीता वृत्ती परीक्षा दिलेल्या आहेत, माझा मनोबोध चालू आहे, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा झालेल्या आहेत. उपयोग काय? मी एकदा साताऱ्याजवळ असलेल्या पेठे काकांकडे गेलो होतो आणि साताऱ्याहून 5-6 किलोमीटरवर संत नगरी आहे. मागे माझ्या बोलण्यामध्ये त्याचा संदर्भही आलेला आहे. त्या ठिकाणी मी गेलो, आमची चर्चा झाली आणि दर्शन घेऊन मी त्यांना सांगितलं की म्हणलं मागच्या 20 वर्षापासून समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा मी अभ्यास करतो आहे. ते म्हणाले, अरे वा, छान आहे. मी त्यांना बराच वेळ बसलो, दोघच जण होतो आम्ही. मी त्यांना माझा प्रश्न विचारला. मी म्हणलं, अजूनही मला ह्या गोष्टीला झाली असतील 4-5 वर्ष, 3-4 वर्ष तर सहज झाली. मी त्यांना विचारलं की म्हणलं, मला अजूनही असं वाटत नाही की आपण पारमार्थिक मार्गावर योग्य दिशेने चाललेलो आहोत. ते म्हणाले, तुम्ही काय अभ्यास केला? म्हणलं, मी मानाचे श्लोक वाचले, आत्माराम वाचला, दासबोध वाचला, पारायण झाली. ते म्हणाले, म्हणलं मी त्यांच्या पत्रांचा अभ्यास केला, इतर काव्य वाचलं. तेव्हा ते मला म्हणाले, कशासाठी तुम्ही एवढं सगळं वाचत बसला? मला आश्चर्यच वाटलं. समर्थांच्या वाङ्मयाचा मी अभ्यास करतोय. आदरणीय पेठे काकांनी सुरुवातीला कौतुक केलं, नंतर मला म्हणाले, कशासाठी एवढं तुम्ही वाचत बसलात? मला धक्का बसला. मी म्हणलं, म्हणजे? ते म्हणाले, अहो, मनाच्या श्लोकातल्या एका श्लोकापैकी एक चरण सुद्धा नीट चिंतन आणि मनन केलं तर माणसाला उद्धरून नेऊ शकेल. चाट पडलो मी. समर्थांच्या वाङ्मयामधल्या अनेक ग्रंथ आहेत,
अनेक काव्य आहेत. पेटे काका म्हणाले, मनाच्या श्लोकापैकी 205 श्लोकापैकी एका श्लोकाच्या एका चरणाचं जरी चिंतन व्यवस्थित केलं तरी माणूस उद्धरून जाऊ शकेल एवढी ताकद त्या वाङ्मयात आहे. आणि आम्ही मात्र काय करतो? ढीगभर ग्रंथ, ढीगभर संत त्यांचं वाङ्मय अभ्यास करत बसतो. का? आम्हाला शब्दज्ञान प्रकट करायचं आहे, आम्हाला अर्थ कळून घ्यायचा नाहीये. आम्हाला अनेक संतांची वचनं सांगायची आहेत, संदर्भ द्यायचे आहेत. आमचं वक्तृत्वात असलेलं प्रभुत्व आम्हाला सिद्ध करायचं आहे. म्हणून आम्ही अनेक ग्रंथांचा, अनेक पेटे काकांच्या मताप्रमाणे समर्थ रामदासांच्या सगळ्या वाङ्मयाचा सुद्धा अभ्यास करायची गरज नाही. आम्ही तर नाथ महाराज वाचतोय, तुकाराम महाराज वाचतोय, माऊली वाचतोय, नामदेव महाराज वाचतोय. आणि एवढं काय कमी पडलं म्हणून आमचे बाकीचेही छंद चालू आहेत. पौरोहित्य आहे, काय काय करतो, ज्ञानप्रबोधिनीचं काम आहे तेही करतोय. समर्थ म्हणतायत, बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे. अरे एक निश्चय केला तो सुद्धा नीट टिकवता येत नाहीये. कशासाठी वाचन करायला पाहिजे? मती भांडती शास्त्र बोधे विरोधे. विनाकारण तर्क वाढतात, वाद वाढतो, लोक भांडण करतात, वाद घालतात एकमेकांशी. वामनशास्त्रांचं उदाहरण आहे का नाही समर्थांच्या चरित्रात? त्यांच्यासोबत त्यांच्या जानव्याला एक सुरी लटकवलेली होती आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक शिष्य होता. मशाल घेऊन तो पुढे जात असे आणि पुढे जाऊन तो सांगत असे, ते अगोदर माहिती काढत कोण ज्ञानी पुरुष आहे. मग हा मशालधारी त्यांचा शिष्य त्यांच्याकडे जात असे, त्या ज्ञानी पुरुषाकडे, आणि सांगत असे की माझे सद्गुरू येत आहेत आणि ते तुमच्याशी वाद घालणार आहेत शास्त्रग्रंथांवर. चर्चा नव्हे, वाद घालणार आहेत. आणि जर तुम्ही हारलात तर तुम्ही जयपत्र द्यायचंय त्यांना. आणि दिवसेंदिवस असा वाद चालायचा. आणि शास्त्रीजी सगळीकडे जयपत्र घेऊन निघायचे, कुठेही ते हरले नाहीत. सगळीकडे विजय संपादन करायचा त्यांनी. समर्थांकडे जेव्हा आले तेव्हा तिथं परिस्थिती अशी झाली, समर्थ म्हणाले माझ्याशी काय चर्चा करणार? म्हणाले हा मोळी विके येतोय ना समोरून, त्याच्याशी चर्चा करा. शास्त्रीजींना वाटलं हा लाकूड तोडून मोळी करून विकणारा हा माणूस, ह्याच्याशी मी काय चर्चा करायची? समर्थांनी सांगितलं कल्याणा एक रेष ओढ म्हणाले. कल्याण स्वामींनी एक रेष ओढली. मोळी विक्या पुढे आला. तो म्हणाला मी आता क्षत्रिय आहे. अगोदर तो अंत्यज होता, आता मी क्षत्रिय आहे. पुढे आला आता मी वैश्य आहे. पुढे आला आता मी ब्राह्मण आहे. आता म्हणले ह्याच्याशी चर्चा करा. शास्त्रीजी हरले शास्त्रग्रंथांच्या हा वादामध्ये. आणि त्यांची प्रतिज्ञा अशी की मला जर कुणी हरवलं तर मी माझी जीभ कापून टाकीन आणि मशाल विझवीन. त्यांनी मशाल आपल्या शिष्याला विझवायला सांगितली. आपल्या जानव्याची सुरी काढली आणि जिभेवरनं फिरवणार तेवढ्या समर्थांनी त्यांना थांबवलं. तेच पुढे सदाशिव शास्त्री झाले, ज्यांनी सांकेतिक पत्र वाईच्या मठातून अफजल खान वधाच्या पूर्वी शिवाजी महाराजांना पाठवलेलं आहे. विचार पाहो आणि कार्य करणे वी जाणार तनू मनी धरणे जा.
विजापूरचा सरदार निघाला आहे. प्रत्येक चरणाचं जर पहिलं अक्षर घेतलं, विचार पाहोण कार्य करणे, जाणार तनु मनी धरणे, पुढील भविष्यार्थी मन पू, रहाटोची नये र, विजापूरचा सरदार निघाला आहे, असं सांकेतिक पत्र या सदाशिव शास्त्र्यांनी पाठवलेलं आहे. समर्थांच्या चरित्रामध्ये समर्थांच्या सहवासात आलेली माणसं कशी घडत गेली. म्हणून समर्थ म्हणतात, अनेक शास्त्र अनेक ग्रंथ धुंडाळून काहीही हाती लागणार नाही. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. आणि या भांडणामध्ये, या वादामुळे, अनेक तर्कवितर्क लढवण्यामुळे आमची ज्ञान प्राप्ती करण्याची गती खुंटते, कमी होते. ती गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. आमच्या हातात काही लागत नाही. पुढे समर्थ म्हणतात, तैसेची कवित्व संत जन, परोपकारार्थ निरूपण, केले करिता ती परी तू जाण, आदि अंत एकची नाही. तैसेची कवित्व संत जना. साधू संतांनी सुद्धा भरपूर काव्यरचना करून ठेवली आहे. अनेक संतांची शेकडो नव्हे हजारो काव्यपंक्तींची ग्रंथरचना सिद्ध आहे. त्यांनी केलेलं निरूपण हे समाजाच्या कल्याणासाठीच आहे. पण काही काही ठिकाणी त्यांची भाषा आपल्याला सहन होत नाही. मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांनी तुकाराम महाराजांच्या गाथांचं पठन केलेलं आहे. काही अभंग आपल्याला वैखरीनी बोलण्यासाठी सुद्धा आपली जीभ अडखळते, अशी भाषा आहे तुकाराम महाराजांची. आज आपल्याला ते विचित्र वाटतं, पण त्या काळी, त्या काळातल्या समाजातला तीच भाषा योग्य होती, कारण तसे प्रसंग तेव्हा घडले होते. समर्थ या ठिकाणी म्हणतात, तैसेची कवित्व संत जन, परोपकारार्थ निरूपण. समाजाच्या उद्धारासाठी, समाजाच्या परोपकारासाठी, पारमार्थिक विकासासाठी हे सगळं निरूपण झालेलं आहे. केले करिता ती परी तू जाण, आदि अंती एकची नाही. पण सगळ्या संतांची भाषा एक आहे का? आता तुम्ही बघा की समर्थ रामदास स्वामींच्या भाषेमध्ये, त्यांच्या वाङ्मयामध्ये स्त्री जातीबद्दल एकही अपमानकारक काव्य सोडून द्या, श्लोक सोडून द्या, एक शब्द सुद्धा अपमानकारक स्त्री जातीला आलेला नाहीये. हे किती मोठं वैशिष्ट्य आहे. असं इतर संतांच्या बाबतीत झालंय का? नाही झालेलं. मी त्यांना दोष देतोय अशातला भाग नाहीये. ती त्यांची भाषा आहे आणि काही प्रसंग तसे आहेत, म्हणून त्यांनी ते घेतले त्यांच्या काव्यामध्ये. दिवसेंदिवस ज्ञान वाढे, तैसेची निरूपणही चढे, नाना अभेद शब्द गाढे, दिवसेंदिवस बोलती श्रीराम. अनेक वाङ्मयाचा अभ्यास करायचा, दिवसेंदिवस ज्ञान वाढे, तैसेचे निरूपणही चढे. आणि मग एवढ्या ग्रंथांचा, एवढ्या संतांच्या वचनांचा अभ्यास केलेला असल्यामुळे भाषेमध्ये त्या सगळ्या संतांचे संदर्भ येतात. ते ज्ञान डोक्यामध्ये भिनतं, त्याची एक नशा चढायला लागते आणि अनेक ग्रंथांचे दाखले देऊन प्रवचनकार, निरूपणकार आपलं मत मांडत असतात. आपल्याला माहिती आहे यक्ष प्रश्न, की युधिष्ठिर आणि यक्षामधला संवाद आहे. हे यक्ष प्रश्न महाभारतामध्ये एका पर्वामध्ये आलेले आहेत. यक्ष प्रश्न अनेक आहेत आणि अत्यंत मार्मिक सिद्धांताला अनुसरून वेगवेगळे आयाम असलेले हे प्रश्न आहेत. मनुष्य केव्हा मेला समजावा, जिवंत मनुष्याचं लक्षण काय,
खरा सद्गुरू कोण? खरा मार्ग कोणता? अनेक प्रश्न आहेत. सगळ्यात आश्चर्य कोणतं? समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये आमच्या सांगितलं, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, पुढे अकस्मात तोही जात आहे. असा प्रश्न आहे. सगळ्यात आश्चर्य कोणतं आहे? तेव्हा युधिष्ठिर उत्तर देतो, अनेक लोक रोज मरत असतात हे आम्ही पाहतो, पण आम्ही इथं अमर पिऊन अमर प्राशन करून आलेलो आहोत, अमृत प्राशन करून आलेलो आहोत, अशा भावनेने आम्ही जगतो. हे आश्चर्य आहे. असाच एक प्रश्न आहे, कप्पात हा नक्की मार्ग कोणता? कोणत्या मार्गाने साधकांनी जायला पाहिजे? आत्ता आपण समर्थ सांगतात या ठिकाणी की समूळ शास्त्रार्थ पाहता तेची खटपटीती नाही ऐक्यता, वेदीही विचारू जाता एकविध बोलिले नाही. अनेक संतांनी, अनेक शास्त्रांनी, अनेक ग्रंथांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. एक मत तुम्हाला कुठे सापडत नाही. यक्षाने विचारलेला प्रश्न आहे, क पंथ हा नक्की मार्ग कोणता? कुणाला विचारला हा प्रश्न? युधिष्ठिराला विचारला. आपल्याला माहिती आहे की अरण्यामध्ये तो प्रसंग असा आहे की एका वनामध्ये पर्णकुटीत एक मुनी राहत होते आणि विस्तव ज्याच्यापासून प्रगट करता येईल ठिणगी पाडून, अशा त्या 2 वस्तू त्यांनी आपल्या पर्णकुटीच्या बाहेर असलेल्या एका झाडाच्या फांदीला अडकवून ठेवलेली होती. त्या 2 वस्तू. आता काय झालं की तिथे एक हरिण आलं. हरिण आपलं अंग त्या झाडाला घासत होतं आणि घासता घासता त्याच्या शिंगामध्ये त्या 2 वस्तू अडकल्या आणि ते अडकल्यामुळे ते तिथून पळालं. आता हे हरिण पळालं आणि मुनींच्या लक्षात आलं की अरे, विस्तव आपल्याला ज्यातून प्रकट करता येतो त्या 2 वस्तू त्या हरणाच्या शिंगामध्ये अडकल्यात आणि हरिण पळालंय. त्यांनी आवाज दिला इकडे तिकडे, तर समोरून हे 4 जण येत होते, पांडव येत होते आणि पांडवाला पाहिलं आणि तो म्हणाला की ते ऋषी म्हणाले की असं असं झालेलं आहे, हरणाच्या शिंगामध्ये ह्या 2 वस्तू गेलेल्या आहेत आणि त्या हरणाला शोधून आणा, नाहीतर संध्याकाळचा यज्ञ कसा होईल, होम कसा होईल. आता ऋषींची सेवा करता येते, हे एक समाधान आहे. म्हणून धर्मराज नकुलाला पाठवतात. नकुल जातो, शोधतो, त्याला हरण सापडत नाही. थकून भागून तो तहान लागलेली असते, उन्हाळ्याचे दिवस असतात, इकडे तिकडे पाहतो, त्याला एक तळं दिसतं. तो त्या तिथं जातो. तळ्यातलं पाणी त्याला वाटतं आता पटकन पाणी प्यावं आणि आपल्याला तृषाक्रांत झालेला जीव त्याला समाधान द्यावं. तो त्या तळ्याच्या जवळ जातो. तेवढ्यात आवाज येतो, थांब, हे तळं माझं आहे. नकुल म्हणतो, मला खूप तहान लागली. तो आवाज पुन्हा येतो, पाणी पिऊ नकोस, अगोदर माझ्या प्रश्नांची उत्तर दे आणि मग पाणी पी. नकुल ऐकत नाही, तहान लागलेली असते. तो पाणी पितो आणि तिथंच पाषाणवत पडतो. नकुल बराच वेळ झाला आला नाही. सहदेवाला पाठवण्यात आलं. सहदेव जातो तिथं, त्याची अवस्था तीच. अशी सगळ्या भावांची अवस्था झाल्यानंतर युधिष्ठिर तिथं जातो. युधिष्ठिर पाहतो आपले 3 भाऊ तसे पडलेले आहेत आणि त्याला आश्चर्य वाटतं. तेवढ्यात त्याला तो आवाज येतो, थांब, पुढे जाऊ नको.
तो इकडे तिकडे पाहतो, एक मोठा बगळा झाडावर बसलेला आहे आणि तो असे आवाज काढतो आहे, त्याच्या तोंडून ही सगळी वाणी येते आहे. युधिष्ठिरांनी हात जोडले. तो म्हणाला, आपण निश्चितच आपल्याकडे काहीतरी मोठी शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे. तो म्हणाला, हो, मी यक्ष आहे आणि हे तळं माझ्या मालकीचं आहे. तू जर न माझ्या प्रश्नाची उत्तरं देता पाणी पिशील तर तुझ्या भावांप्रमाणे दगड होऊन पडशील. यक्ष म्हणतो, ठीक आहे, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. आपण विचारा. अनेक प्रश्न यक्ष विचारतो. त्यामध्ये एक प्रश्न आहे, क पंथ हा कोणता मार्ग आहे? युधिष्ठिर उत्तर देतात, तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्न. तर्काला प्रतिष्ठा नाही. श्रुतयो विभिन्न. श्रुतींमध्ये अनेक मतं एकाच विषयावर मांडली गेलेली आहेत. नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम. मुनींमध्ये एक वाक्यता नाहीये. धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम. खरा धर्म काय? कसा मार्ग मिळेल? धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस पंतः. वाडवडील ज्या रस्त्याने गेले, जी मोठी माणसं, महाजन, मोठी माणसं, संत साधू ज्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जाणं हे साधकाच्या दृष्टीनं श्रेयस्कर आहे. असं हे उत्तर आहे. आपल्याला माहिती आहे की एखाद्या कोर्टाचा निकाल सुद्धा वरच्या कोर्टामध्ये रद्दबातल होतो. म्हणजे एखाद्याला खाली फाशी झालेली असते, तो वरच्या कोर्टात जातो आणि त्या ठिकाणी त्याची फाशी रद्द होतेच होते, तो निर्दोष सुटतो. आता नक्की काय म्हणायचं? प्रसंग तेच आहे, कागदपत्र तेच आहेत, पण त्या न्यायाधीशांनी घेतलेला निर्णय मात्र अत्यंत विरुद्ध आहे. अशा वेळी महाजनो येन गतस पंतः. महाजन जी मोठी माणसं आहेत, ती ज्या मार्गाने जातात, संत सज्जन ज्या मार्गाने जातात, त्याच मार्गाने जाणं हिताचं आहे, असा महाभारतामध्ये आपल्याला संदर्भ मिळतो. पुढे समर्थ आपल्याला या 17व्या समासामध्ये सांगतात, तरी आपण विवेके पहावे, अर्थांतरी मग्न व्हावे, स्वसुख पावलिया स्वभावे ऐक्यताची आहे. अरे, तुला एकदा त्या अर्थ समजला शब्दांचा की मग तुला त्या परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीची ओढ लागेल. तुझी साधना तू अथकपणे चालू ठेव. मध्ये मध्ये पडणाऱ्या सिद्धींमध्ये अडकू नकोस. तुझी साधना अथकपणे चालू ठेव, म्हणजे तू त्या तुझ्या ध्येयापर्यंत जाशील. आणि एकदा ते मिळालं, स्वसुख पावलिया स्वभावे. स्वभाव, स्वसुख, दोन शब्द आलेले आहेत. स्वसुख पावलिया स्वभावे, जे माझ्या सहज आलेले, सहज, सह आणि ज असा त्याचा विग्रह आहे. जन्मापासून आलेलं आपण काय म्हणतो, सहज करून टाकतो मी. म्हणजे काय? ते सोपं आहे, कारण ते मला जन्मापासून ठाऊक आहे. माझ्या जन्मापासून मी ते करत आलेलो आहे. समर्थ पुढे म्हणतात, ऐक्यताची आहे. कुणाशी ऐक्यता आहे? अद्वैत. द्वैत उरणार नाही. अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. मला जे ज्ञान झालेलं आहे तेच ब्रह्मस्वरूप आहे आणि मी आणि ते वेगळं नाहीये. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, ऐक्यताची आहे. शब्दज्ञाने ऐक्यता मोडे,
तरी शब्दज्ञान काय स्वरूपी घडे. वेगळेपणे रोकडे जन्म भोगणे घडती. शब्दज्ञानाने ऐक्यता मोडते. अनेक ग्रंथांचा अभ्यास करायचा, आपलं ज्ञान पाजळत राहायचं. आपल्याला माहिती आहे की गडावर एकदा समर्थांना असं वाटलं की शिष्यांची परीक्षा घ्यावी, आणि समर्थ म्हणाले की अरे मला म्हणाले आज सकाळपासून एक ओवी आठवत नाहीये. म्हणाले तुमची पारायणे किती झाली. समोर शिष्य समूह बसलेला होता. प्रत्येक जण उठला. तो म्हणाला 25, कुणी म्हणाला 50, कुणी म्हणाला 100, कुणी म्हणाला 150. एवढी पारायणं झाली. समर्थ म्हणाले अरे वा छान. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी. पुढे म्हणले माझ्या लक्षात येत नाहीये. पुढचे 2 चरण कोणते आहेत. आता आली का पंचायत. प्रत्येक जण एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागला. मखलाशी करायला लागला. स्वामी अहो माझ्या कंठात आहे ती ओवी, पण आता ओठावर येत नाहीये. अहो मी सकाळी वाचली आहे. चालू एकावर एक बोलतायत. तेवढ्यात कल्याण स्वामी आत सारवण करत होते शेज घरामध्ये. ते बाहेर आले हात धुण्यासाठी. तेव्हा समर्थ त्याला म्हणाले अरे कल्याणा तुला माहिती आहे का. कल्याण स्वामींनी तसेच हात नमस्कारासाठी जोडले. सांगा स्वामी आज्ञा असावी. ते म्हणाले अरे मध्ये सारवण करतोयस तू, आणि मी तुला बोलल्याबरोबर हात तसेच शेणाचे घेऊन उभा राहिलास. एवढं सुद्धा तुला तरतम भाव नाहीये की आपण अगोदर हात धुवावे आणि नंतर मला बोलावं. कल्याण स्वामी म्हणाले स्वामी आपला शब्द कसा वाया जाऊ देईल मी. आपण माझं नाव काढल्याबरोबर किती सावधानता आहे. हात जोडून उभा राहिलो मी. ते म्हणाले बरं ठीक आहे तुला आता उभा राहिला तर सांगतो तुला. मला सकाळपासून आठवत नाही. म्हणाले ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी. पुढे काय. पण म्हणले तू तर पारायण काही केलंच नाही. तू किती पारायण केली. कल्याण स्वामी म्हणाले स्वामी अहो मी कधी पारायण करणार. पण शिवथरगळीमध्ये तुम्ही सांगितला तेव्हा मी दासबोध लिहून घेतला. तेच एक काय माझ्याने झालंय ते झालंय पारायण. म्हणाले तुला काय माहिती असणार मग. यांनी एवढी पारायण करून यांना काही माहिती नाही. तेव्हा कल्याण स्वामी म्हणाले स्वामी ओवी पूर्ण करू का. समोर तो असे बघत राहिले. सगळे शिष्य डोळे विस्फारून बघत राहिले. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी. देहे विण लोटांगणी तया प्रभुसी. देहे विण लोटांगणी तया प्रभुसी असं म्हणलंय कल्याण स्वामी आणि साष्टांग दंडवत घातला. शाबास कल्याणा. समर्थ तो जो प्रसंग घडला तो या ठिकाणी त्याचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. शब्दज्ञाने ऐक्यता मोडे. सद्गुरू आणि सत्शिष्यातला द्वैत भाव मोडतो कशामुळे. शब्दाच्या ज्ञानामुळे. अर्थ काढायचा अंतःकरणात ठेवायचा, त्यावर जास्त शब्दच्छल करण्याची गरज नाहीये. शब्दज्ञाने ऐक्यता मोडे तरी शब्दज्ञान काय स्वरूपी जोडे. किती परब्रह्म स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं तरी एखाद्याला त्याचा अनुभव येईल का. पोहण्याची पुस्तकं मी वाचून काढली. पोहावं कसं, किती खोल पाण्यात पोहावं, विहिरीतल्या पाण्यात पोहणं सोपं आहे का, तलावातल्या पाण्यात पोहणं सोपं आहे का, समुद्रातल्या पाण्यात. काय उपयोग आहे का पुस्तकं वाचून. जोपर्यंत मला पोहता येत नाही तोपर्यंत त्या पुस्तकांचा उपयोग काय. वेगळेपणे रोकडे जन्म भोगणे घडती. आणि सद्गुरूंपासून ताटातुटी झाली की हिंडणे फिरणे जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होणार नाही. पुढे समर्थ म्हणतात जेथे शब्दज्ञान नस आहे तेथे ऐक्यता विघ्डोची न लाहे. सत्य किंवा मिथ्या पाहे विवेके करुणी श्रीराम. तेथे शब्दज्ञाता कैचा उरेल
मा तुझ शब्दी बुडालासी म्हणेल, बुडालासी बोलण्याची फोल, शाब्दिकांचे श्रीराम. जने तरलासी म्हणता तरसी, आणि बुडालासी म्हणता बुडसी, लोकाधीनाच्या समाधानासी, सर्वथा उरी नाही श्रीराम. या ठिकाणी शब्दच्छल करणारे आणि भोंदू बाबाजी यांचा संदर्भ समर्थांनी घेतला आहे, जे शिष्यांच्या होला हो मिसळतात, कारण त्याचं मन राखायचंय म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, विचारूनी बोले विवंचूनी चाले. जो विचार करून बोलतो, विचार करून चालतो, तयाचेनी संतप्त तेही निवाले. अशा व्यक्तीकडून, अशा सद्गुरूच्या सहवासात राहिल्यामुळे जे दुःखी कष्टी झालेले जीव आहेत, त्रिविध तापांनी पोळलेले जीव आहेत, त्यांच्या दुःखांचं हरण होतं. बरे शोधल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. लोकांच्या समाधानासाठी तुला वागायचंय का तुझ्या स्वतःच्या समाधानासाठी तुला वागायचंय, याचा विचार कर, समर्थ सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात, तेथे शब्द ज्ञाता कैचा उरेल, मा तुझ शब्दासी बुडालासी म्हणेल, बुडालासी बोलण्याची फोल, शाब्दिकांचे. एकदा स्वरूप साक्षात्कार झाला, एकदा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली की मग कुणा शब्द ज्ञानाचं प्रयोजन उरत नाही, असं अनेक संत सांगतात. ज्याला त्या भगवंताचं साक्षात दर्शन होतं, तो सगळीकडे सांगत नाही सुटत, मला दर्शन झालं, मला दर्शन झालं, मला दर्शन झालं. परवा आपण बोलताना मी त्याचा संदर्भ दिला रामकृष्ण परमहंसांच्या एका प्रसंगाचा. रामकृष्ण परमहंस सांगतात, पुरी तेलात सोडल्यानंतर ती सुरुवातीला चूर 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 करत फुगते, पण जेव्हा ती पूर्ण फुगते तेव्हा ती आवाज करायचा बंद करते. साधकाचं तसंच आहे. मी हे अभ्यास केला, मी ते अभ्यास केला, मी योग केलं, मी साधना केली, मी योग केला, मी जप केला, मी ध्यान केलं, सगळं 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 तो सांगत असतो. पण ज्या दिवशी त्याला सर्व साक्षात्कार होतो, ज्या दिवशी त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, ज्या दिवशी त्याला परब्रह्म स्वरूपाची प्रचिती येते, त्या परब्रह्म स्वरूपाशी त्याची तदाकारता प्रस्थापित होते, तेव्हा तो शब्द ज्ञान सगळं सोडून देतो. तो पुढे बोलतच नाही. आणि त्याला समर्थ रामदासांनी शब्द वापरलाय मौन्य गर्भा. आणि मागच्या ओव्यांमध्ये आपण पाहिलंय की जो संत साधू, खरा संत साधू असतो, तो वादामध्ये वेळ दवडत नाही. जे पाषांडी लोक असतात, पाखंडी लोक असतात, तर्क वितर्क करतात, त्यांचे जर त्याचा कधी संबंध आला तर तो आपण पाहिलंय की काय करतो, किर म्हणतो. किर म्हणून पळाले मौन्य मुद्रा कपाटी. निघून जातो तो तिथून. चर्चा, तर्क, वाद ह्याच्यामध्ये सहभागी होत नाही. समर्थ म्हणतात, जने तरलासी म्हणता तरसी, आणि बुडालासी म्हणता बुडसी, लोकाधीनाच्या समाधानासी सर्वथा उरी नाही. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, जे जे रुचे शिष्यामणी, तैसीच करी मनधरणी, ऐसी कामना पापिनी, पडली गळा श्रीराम. शिष्यांना जे जे योग्य वाटेल, आपल्या जवळच्या मंडळींना जे जे योग्य वाटेल, किंवा ते जे म्हणतील त्यामध्ये आपण होकार मिसळणं, हे योग्य नाही, पारमार्थिक दृष्ट्या याला अर्थ नाही, असं समर्थ सांगतात. जो तरेल तो तरेल. संसार सागरात बुडणार म्हणल्यावर बुडणार. जो लोकांच्या अधीन होतो, लोक जे म्हणतील, शिष्य जे म्हणतील त्याच्या मध्ये मी मिसळत असेल, त्याला या जगामध्ये कुठेही समाधान मिळणार नाही, असं समर्थ या ओवीमध्ये सांगतात. समर्थ पुढे अजून काय आपल्याला निरूपण करतात, काय उपदेश करतात, आपल्या उद्धव स्वामींना, पहिल्या शिष्याला पुढे अजून काय विवेचन करतात, ते या 17व्या दशकातल्या पुढील ओव्यांचा विचार आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये करू. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो.
जय जय रघुवीर समर्थ।